जय भवानी रोड या ठिकाणी 5 ते 6 इसमांनी मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादी यांचा भाऊ यास कोयत्यानं मारहाण करून घरावर कोयत्यानं वार करून सार्वजनिक ठिकाणी रोडवर कोयता हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. म्हणून उपनगर पोलीस ठाणे या ठिकाणी BNS कलम 110 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा आणि त्याचे साथीदार यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची प्राथमिक माहिती गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पथक यांना मिळालेली होती. सदर माहितीच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा बेहनवाल आणि त्याच्या गँगचा गुंडाविरोधी पथक तसंच नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक हे कसून शोध घेत होते. सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा बेहनवाल हा फर्नांडिसवाडी झोपडपट्टीमधील बेरोजगार मुलांना हाताशी धरून गुन्हेगारी टोळी चालवत असल्याची माहिती मिळालेली होती. नमूद टोळीनं उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा आणि त्याचे साथीदार शहरातून फरार झालेले होते. नाशिक शहरात शोध न लागल्यानं पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या आधारे त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा हा त्याचे साथीदार यांच्यासह सिन्नर परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा व गुंडाविरोधी पथकास मिळाली. स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता आरोपी एका पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी वाहनाने पुण्याच्या दिशेने निघून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ आरोपी नाशिक पुणे महामार्गावरील एका कला केंद्रात दबा धरून बसल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिन्नर परिसरातील 2 कला केंद्रांवर अचानक छापे टाकून शोध घेतला, परंतु आरोपी तिथूनही निसटण्यात यशस्वी झाले. सिन्नर इथल्या 2 कला केंद्रांमध्ये आरोपी मिळून न आल्यानं पोलिसांनी आपला तपास अधिक वेगवान केला आणि आरोपी पुणे महामार्गावरील नारायणगाव येथील कला केंद्रांमध्ये लपल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकानं तत्काळ नारायणगाव इथल्या कला केंद्राला चहूबाजूंनी वेढा घातला. आरोपी पळून जाऊ नये म्हणून पूर्ण खबरदारी घेत एका टीमनं कला केंद्राच्या आत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी अत्यंत शिताफीनं विजय उर्फ छंगा सरजित बेहनवाल वय 28 वर्ष राहणार व्हाईट बंगला फर्नांडिसवाडी वाल्मिक मंदिरासमोर जय भवानी रोड नाशिक रोड, योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर वय 43 वर्ष राहणार मगरमाळा रेल्वे स्टेशन रोड एकलारा रोड नाशिक रोड, प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे वय 26 वर्ष राहणार सर्वेश किराणा दुकानाच्या बाजूला आडकेनगर नंबर 2 जय भवानी रोड नाशिक रोड, सचिन उर्फ अन्नू राधाकिसन गवंडर वय 32 वर्ष राहणार भोसले किराणा दुकानाजवळ फर्नांडिसवाडी जय भवानी रोड हे मिळून आलेत. सदर आरोपी हे सिन्नर इथून पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांनी नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर शहरामध्ये एका बारमध्ये जाऊन त्यांनी बार मालकाला आम्ही नाशिकचे भाई असून आम्हाला फुकट दारू द्या असे म्हणून नमूद बार मालकास दमदाटी तसंच शिवीगाळ केली. याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन इथं स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात तोडफोड मारामारी दहशत माजवणे यासारखे 10 ते 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. फर्नांडिसवाडी झोपडपट्टी परिसरातील बेरोजगार तरुणांना पैशांचं आमिष दाखवून आणि हाताशी धरून ते आपली गँग चालवत होते. ताब्यात घेतलेल्या दोन्ही सराईत आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणि गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलाय. या टोळीला अटक केल्यामुळे नाशिक रोड तसंच उपनगर परिसरातील नागरिकांनी तसंच व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पोलीस पथकाचे कौतुक करण्यात आलं. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजय कुमार सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, राहुल जगझाप, दत्तात्रय चकोर, प्रदीप ठाकरे, मंगेश जगझाप, पोलीस शिपाई कुणाल घोरपडे, राजेश राठोड, राकेश राऊत, गुरु गांगुडे, अक्षय गांगुडे, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, संदीप भुरे, गणेश भागवत, केतन सोनवणे, सुशांत दिघे, भारत राऊत, सुनीता कवडे यांच्या पथकानं केली. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज नाशिक रोड.